तर पहा मुलांना, आपण समप्रमाणाचे काही एक्झाम्पल घेतलेले आहे. समप्रमाण म्हणजे काय आपण ते अभ्यासलेलं आहे. तसेच व्यस्त प्रमाण म्हणजे काय आणि त्याची काही उदाहरणं देखील आपण बघितलेले आहेत. आता मुलांना आपण भागीदारी म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. बघा, भागीदारी म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पार्टनरशिप. पार्टनरशिप म्हणजेच काय, भागीदारी म्हणजेच काय, तर एखादा व्यवसाय चालू करताना आपल्याला कशाची डिमांड असते किंवा काय आपल्याला हवं असतं. आपल्याला जागा हवी असते, कच्चा माल हवा असता आणि त्यामध्ये काही रोख जे काही सामग्री आहे किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला एखादा बिझनेस चालू करण्यासाठी हव्या असतात. म्हणून जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी काय हवे असतात आपल्याला, तर पैसे हवे असतात आणि त्या रकमेलाच आपण काय म्हणतो, तर भांडवल म्हणतो. जसं की आपल्याला साधी एखादा गाडी जरी हातगाडी सुद्धा टाकायची असली, भाजीपाल्याचं सुद्धा आपल्याला जर एखादा बिझनेस टाकायचा असला तरी आपल्याला काय करावं लागतं, तर तिथे 25 ते 30 हजार हे भांडवल म्हणून उभं करावं लागत असतं. आणि त्यासाठी मग आपल्याला योग्य ती जागा निवडावी लागते. इथे आपला जो बिझनेस आहे तो नक्की इथे चालणार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. त्यानंतर जे काही कच्चा माल आहे त्यासाठी सुद्धा किती पैसे लागणार आहेत यांची सुद्धा आपल्याला जमवाजमव करावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो, तर विचार करावा लागत असतो. आणि मग आपल्याला टोटल किती भांडवल ह्या एखाद्या व्यवसाय जर आपण चालू करायचा ठरवला तर त्यासाठी नक्की आपल्याला कमीत कमी किती खर्च लागेल हा अंदाज आपण काढत असतो. त्यालाच काय म्हणतात मुलांना, तर त्यालाच भांडवल असे म्हणतात. मग पहा, अनेकदा 2 किंवा अधिक व्यक्ती काय करत असतात, मिळून भांडवल गोळा करतात. बघा, काही बिझनेस असं असतं की तो जो एकटा व्यक्ती आहे तो करू शकत नाही, पण त्यासाठी मग काय करावं लागतं की 2 किंवा त्यापेक्षा अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि मग ते काय करत असतात, तर ते भांडवल उभारत असतात, म्हणजे पैसे एकत्र करत असतात आणि त्यामधूनच जे काही व्यवसायासाठी लागणारी कच्ची सामग्री आहे किंवा जागा आहे किंवा इतर खर्च आहे तो सगळा टोटल ते लोक करत असतात आणि अनेक लोक मिळून काही भांडवल उभं करतात आणि त्यामधून काय करतात, तर त्यामधून ते त्यांचा व्यवसाय चालू करतात, त्यांचा बिझनेस चालू करतात. मग असेही लोक असतात की काही लोक काय करतात, तर 50% गुंतवणूक करतात, तर काही 25% करतात, तर काही 10% करतात. पण नफा जर 100% झाला तर मग ते कसे काय त्या जे 4 लोक आहेत त्यांच्यामध्ये वाटले जातील. तर हेच आपण काय करणार आहोत, या पार्टनरशिपमध्ये, या भागीदारीमध्ये आपण बघणार आहोत. पहा मुलांना, म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारीत गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात. भागीदारीच्या व्यवसायात बँकमध्ये भागीदारांचे जे संयुक्त खाते असते त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचे वाटप देखील असते. तर पहा, बिझनेस म्हटलं तर साधारण गोष्ट ही नाही आहे. आपल्याला बिझनेसमध्ये तोटा देखील सहन करावा लागतो आणि नफा देखील घ्यावा लागतो. जर नफा असेल तर सगळ्यांना समान द्यावा लागतो, जर तोटा असेल तर तो देखील सगळ्यांना समप्रमाणात भोगावा लागत असतो. तर अशा प्रकारे आपला जो काही बिझनेस आहे, कुठलाही जर नवीन उद्योग जर आपल्याला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी ज्या प्रमाणात आपण भांडवल उभं केलेलं आहे, जेवढ्या टक्क्याने आपण काय करत असतो, भांडवल देत असतो, तेवढ्याच भागीदारीमध्ये आपल्याला काय मिळत असतं, तर आपल्याला नफा मिळत असतो किंवा तोटा सहन करावा लागत असतो. याबद्दलच आपले काही जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि ते उदाहरणं आपण इथे समजून घेऊया. पहा मुलांनो, भागीदारीचं जे पहिलं एक्झाम्पल आहे ते काय आहे, झेलम व अथर्व यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय चालू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला. तो कसा झाला आणि तो प्रत्येकामध्ये कसा वाटायचा हा प्रश्न आलेला आहे. बघा, 3500 रुपये म्हणजे 3500 रुपये काय झालेला आहे, इथे फायदा झालेला आहे, म्हणजे नफा झालेला आहे. पण काय झालंय बघा, झेलमने किती पैसे गुंतवलेले आहेत, तर 2100 रुपये गुंतवलेले आहेत आणि अथर्वने किती पैसे गुंतवलेले आहेत, तर त्याने 2800 रुपये गुंतवलेले आहेत. म्हणजेच काय, तर झेलमची जी गुंतवणूक आहे ती कमी आहे, 2100 आहे आणि अथर्वची जी गुंतवणूक आहे ती 2800 रुपये आहे. पण इथे नफा किती झालेला आहे, तर 3500 रुपये नफा झालेला आहे. मग 3500 मधले अर्धे अर्धे असा नफा जो आहे तो दिला जाईल का, नाही. ज्याने जशी गुंतवणूक केलेली आहे तसंच त्याला काय मिळणार आहे, नफा मिळणार आहे. बघूया. बघा, भांडवलचे जे प्रमाण आहे ते आधी आपण काढून घेऊया. म्हणजेच
2100 2800, बघा 2100 हे कमी कुणी गुंतवणूक केलेली आहे तर झेलमनी, आणि अथर्वने 2800 रुपये केलेले आहे. म्हणून ज्याने जशी गुंतवणूक केलेली आहे तसंच त्यांना काय मिळणार आहे, त्याच प्रमाणात त्यांना नफा मिळणार आहे. म्हणून बघा 2100 2800 म्हणजे 21 किती 2800, बरोबर हा कसा झालेला आहे तर 3/4. म्हणून भांडवलाचे आपण प्रमाण काय केलेलं आहे 3/4 असे आहे. म्हणून नफ्याचे जे वाटप आहे ते कसे करणार आहोत आपण 3/4 करणार आहोत. म्हणून झेलमचा नफा जो आहे तो आपण किती मानला आहे तर 3x मानलेला आहे, आणि अथर्वचा जो नफा आहे आपण तो काय मानलेला आहे तर 4x असा मानलेला आहे. मग 3x अधिक 4x बरोबर नफा आपण इथे घेतलेला आहे. किती आहे नफा 3500 रुपये. मग एकूण नफा 3500 आहे म्हणून आपण तो 3500 घेतलेला आहे. मग बघा 3 आणि 4 किती तर 7x बरोबर 3500. आता आपल्याला 7ने काय करायचं आहे 3500ला भागायचं आहे. मग x बरोबर किती तर x बरोबर 500. तर पहा मुलांनो x बरोबर किती तर x बरोबर 500. म्हणून झेलमचा 3x बरोबर किती तर 1500 रुपये व अथर्वला 4x बरोबर किती तर 2000 रुपये नफा मिळेल. बघा त्यांची गुंतवणूक वेगवेगळी असल्यामुळे, कमी जास्त असल्यामुळे त्यांना नफा सुद्धा कसा मिळणार आहे तर समप्रमाणात मिळणार आहे. जशी गुंतवणूक केलेली आहे तसंच त्यांना काय मिळणार आहे तर नफा मिळणार आहे. झेलमने 2100 रुपये केली म्हणून तिला किती नफा मिळाला तर 1500 रुपये मिळाला, आणि 28च्या अथर्वने केलेले आहे म्हणून त्याला नफा किती मिळालेला आहे तर 2000 रुपये एवढा नफा त्याला मिळालेला आहे. पाहूया मुलांना, बघा चिन्मय आणि सॅम यांच्या गुंतवणुकीचे जे प्रमाण आहे ते बघा कसं आहे. एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी काय केलेलं आहे तर 1,30,000 रुपये एवढं जे भांडवल आहे ते 3/2 या प्रमाणात गुंतवलेलं आहे. कितीमध्ये तर 3/2 या प्रमाणात त्यांनी गुंतवलेलं आहे. तर प्रत्येकाची जी गुंतवणूक आहे ती किती आहे, या व्यवसायात त्यांना 36,000 रुपयांचा नफा झालेला आहे. तर प्रत्येकाचा नफा किती असेल, बघा इथे गुंतवणूक किती झालेली आहे 3/2 एवढी झालेली आहे. म्हणजेच त्यांचा जो नफा आहे हा देखील कसा असणार आहे तर वेगळा असणार आहे. का, कारण 36,000 रुपये काय झालेला आहे इथे नफा झालेला आहे. मग अर्धा दोघांना मिळणार आहे का तर नाही. ज्याप्रमाणे त्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्याच समप्रमाणात त्यांना काय मिळणार आहे तर नफा मिळणार आहे. म्हणून बघा चिन्मय आणि सॅम यांचे गुंतवणुकीचे जे प्रमाण आहे ते आपल्याला माहीत आहे किती आहे 3/2 एवढे आहे. तर बघा आपल्याला चिन्मय आणि सॅम यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण माहिती आहे ते आहे 3/2 एवढे त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण आहे. मग बघा गुंतवणुकीच्या प्रमाणात नफ्याचे जे वाटणी होते ती नफ्याच्या प्रमाणात म्हणजे 3/2 या प्रमाणातच होणार आहे. म्हणून चिन्मयचे जे गुंतवणूक आहे ते आपण काय मानलेले आहे तर 3y मानलेले आहे, आणि सॅमची जी गुंतवणूक आहे ते आपण 2y असे मानलेले आहे. म्हणून 3y अधिक 2y बरोबर किती, यांची गुंतवणूक आपल्याला काढायची आहे. 2y अधिक 3y बरोबर किती मुलांना तर 5y बरोबर 1,30,000 आपण इथे घेतलेले आहे. मग बघा 5y छेद 5y, आता 5ने आपण दोघांना काय केलेलं आहे भागितलेलं आहे. म्हणून 5y छेद 5 बरोबर 1,30,000 बरोबर छेद किती मुलांना तर 5. पुढे पाहूया मुलांना, 5y बरोबर 1,30,000 म्हणजेच 5y छेद 5 बरोबर 1,30,000 छेद 5 आपण काय केलेलं आहे 5ने भागितलेलं आहे दोघांनाही. म्हणून y बरोबर किती मुलांना 5ला आपण 13ने काय केलेलं आहे भागितलेलं आहे. म्हणून किती आलेलं आहे 5 बरोबर किती आलेलं आहे तर 26,000 एवढं आलेलं आहे. म्हणून चिन्मयची जी गुंतवणूक आहे ती 3y म्हणून 3 गुणिले 26,000 बरोबर किती तर 78,000 एवढं आलेलं आहे. हा चिन्मयची जी गुंतवणूक होती ती किती होती तर 3y बरोबर 3 गुणिले किती मुलांना तर 26,000, आणि 3 गुणिले 26 आपण केले तर किती होतात मुलांना तर 3 गुणिले 26,000 जर आपण केले तर 78,000 एवढं होतं. त्यानंतर सॅमची जी गुंतवणूक आहे ती काय आहे तर 2y आहे. म्हणून 2 गुणिले 26,000 बरोबर किती मुलांना तर 52,000. तर पुढे पाहूया मुलांना, चिन्मयचा जो नफा आहे तो 3x व सॅमचा नफा काय आहे 2x असे आपण मानलेले आहे. म्हणून 3x अधिक 2x बरोबर किती झालेले आहेत
तर 5x बरोबर नफा किती झालेला आहे, टोटल नफा झालेला आहे 36,000, म्हणून आपण इथे घेतलेले आहे 36,000. तर पहा मुलांना, चिन्मयचा नफा 3x व सॅमचा जो नफा आहे तो काय आहे 2x आपण मानलेला होता. 3x अधिक 2x बरोबर एकूण नफा आपल्याला लिहायचा आहे, जो आपण इथे लिहिलेला आहे 5x बरोबर 36,000. त्यानंतर बघा 5x छेद 5 बरोबर 36,000 छेद 5, आपण 5 ने भागितलेला आहे. मग 5ने आपण 36,000ला काय केलेलं आहे, भागितलेलं आहे. आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर 7200 म्हणजे 7,200 एवढं आपलं x बरोबर उत्तर आलेलं आहे. मग आता बघा चिन्मयचा नफा काय आहे, तर 3x आहे. तर पहा मुलांना, चिन्मयचा नफा जो आहे तो काय आहे, तर तो 3x आहे. म्हणून 3 गुणिले किती 7,200 बरोबर आपण जर 3ला 7,200ला जर आपण 3ने गुणलं तर आपलं उत्तर किती येतं मुलांना, तर आपण जर 7,200ला 3ने गुणलं तर आपलं उत्तर काय येतं, तर 21,600 एवढं आपलं उत्तर येतं. नंतर बघा सॅमचा जो नफा आहे तो काय आहे, तर तो 2x आहे. म्हणून 2 गुणिले 7,200 बरोबर 2ने जर 7,200ला आपण गुणलं तर आपलं उत्तर किती येतं मुलांना, तर 14,200 एवढं आपलं उत्तर येतं. मुलांना, आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की 36,000 एवढा काय झालेला आहे, नफा झालेला आहे. चिन्मय आणि सॅम या दोघांना जर तो समप्रमाणात द्यायचा असेल तर तो आपण कसं देणार आहे, तर चिन्मयचा जो नफा आहे तो आहे 21,600 आणि सॅमचा जो नफा आहे तो किती आहे 14,400. अशा प्रमाणात आपण झालेल्या नफ्याचे काय करणार आहोत, तर वाटणी करणार आहोत. तर पुढचं एक उदाहरण आहे ते आपण पाहणार आहोत. बघा काय आहे मुलांना, सरिताबेन, आयशा आणि मीनाक्षी यांनी प्रत्येकी 2400 आणि 5,200 त्यानंतर 3,400 रुपये गुंतवणूक व्यवसाय चालू केला. त्यांना 50% नफा झाला, तो त्यांनी कसा वाटून घ्यावा. आता 3 जण इथे लेडीज आहे आणि त्या तिघांनी काय केलेलं आहे, तर एक व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्यांना 50% नफा झालेला आहे आणि मग तो त्यांनी कसा वाटून घ्यावा हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग तो काढून न घेता पुढच्या वर्षाच्या व्यवसायासाठी भांडवलात मिळवला तर प्रत्येकीची पुढच्या वर्षासाठी भागीदारी किती असेल. आता प्रत्येकाने काय केलेलं आहे, तर गुंतवणूक ऑलरेडी केलेली आहे. कोणी कोणी केलेली आहे पहा, सरिताबेन, आयशा, मीनाक्षी यांनी क्रमाने किती पैसे लावलेले आहेत, तर सरिताबेनने लावलेले आहेत 2,400, आयशाने लावलेले आहेत 5,200 व मीनाक्षीने लावलेले आहेत 3,400 एवढी त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना 50% नफा पण झालेला आहे. पण ती भागीदारी जी आहे, जो नफा आहे तो त्यांना घ्यायचा नाहीये, तो पुन्हा त्याच व्यवसायामध्ये त्यांना ठेवायचा आहे. म्हणजेच त्यांची भागीदारी ही कमी होणार आहे की जास्त होणार आहे, साहजिकच आहे ती जास्त होणार आहे. म्हणूनच पहा, एकूण भांडवल जे आहे ते किती आहे मुलांनो, तर 2,400 अधिक 5,200 अधिक 3,400 हे मिळून किती झालेले आहेत, तर ते मिळून किती होतात 11,000 रुपये एवढी त्यांची काय आहे, तर गुंतवणूक आहे. आणि मग बघा या भांडवलात त्यांना काय झालेलं आहे, तर 50% एवढा नफा झालेला आहे. मग पहा, एकूण नफा आहे 11,000 गुणिले त्यांना नफा जे आहे ते 50% झालेला आहे आणि त्यांची गुंतवणूक किती झालेली आहे, तर 11,000 झालेले आहे. म्हणून 11,000 गुणिले 50 छेद 100. आता 100%नेच आपण काय करणार आहोत, तर तो नफा पाहणार आहोत. म्हणून बरोबर किती आहेत मुलांना, बघा हा 0 गेला, हा 0 गेला. जर 50ने आपण 110ला गुणलं तर उत्तर किती येतं मुलांना, 5,500. त्यानंतर पहा, भांडवलाच्या प्रमाणात नफा वाटायचा आहे. म्हणून आपण 2 संख्यांचे प्रमाण दोन्ही संख्यांना सामायिक विभाजकाने भागून काय करणार आहोत, तर त्याला सोपे रूप देणार आहोत. तर पहा, इथे भागीदारीचे प्रमाण काय आहे, तर भागीदारीचे प्रमाण आहे 2,400 जे सरिताबेनने गुंतवलेले, त्याच्यास 5,200 जे आयशाने गुंतवलेले आणि 5,200 किती 3,400 जे मीनाक्षीने गुंतवणूक केलेली. मग बघा बरोबर 24 52 22 34 आपण इथे काय केलेलं आहे, 100ने इथे भागलेलं आहे. म्हणून 12 12 26 आणि 26 17 असं आपण इथे समीकरण घेतलेलं आहे. सरिताबेनचा नफा किती झालेला आहे, तर तिचा 12p, आयशाचा किती झालेला आहे 26p आणि मीनाक्षीचा किती झालेला आहे, तर 17p हा तिचा नफा झालेला आहे.
तर पुढे पाहूया मुलांनो, बघा सरिताबाईंचा नफा किती झालेला आहे आपल्याला माहित आहे 12p झालेला आहे, आयशाचा 26p, मीनाक्षीचा 17p. आणि मग आता आपण त्याचं काय करणार आहोत, त्याची बेरीज करणार आहोत. बघा 17p अधिक 26p अधिक 17p बरोबर किती झालेले आहे तर 55p बरोबर 5500. आता p बरोबर किती मुलांनो 5500 छेद 55 बरोबर किती तर 100. मग सरिताबाईंचा जो नफा आहे तो 12 गुणिले 100 मग किती होतो तर 1200 रुपये होतो. आणि त्यानंतर आयशाचा जो नफा आहे तो 26 आहे, 26 गुणिले 100 बरोबर किती तर 2600. व मीनाक्षीचा जो नफा आहे तो 17p आहे, मग 17 गुणिले 100 बरोबर 1700. तर पहा मुलांनो, ह्या ज्या 3 लेडीज आहेत त्यांना नफा काढून घ्यायचा नाहीये, म्हणून नफा काढून न घेता तो भांडवलात मिळवला तर प्रत्येकाची जी नवीन भागीदारी आहे, जे त्यांनी भांडवल नवीन गुंतवलेलं आहे ते कसं असणार आहे तर पुढच्या वर्षासाठी सरिताबाईंचे जे भांडवल आहे ते किती असणार आहे तर 2400. त्यांना आता 50% काय झालेला आहे फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे. त्यातलं त्यांचे जे जो नफा आहे त्यांना तो किती मिळालेला आहे तर 1200 मिळालेला आहे. म्हणून 2400 अधिक 1200 बरोबर किती होतात तर 3600 एवढी गुंतवणूक कोण करणार आहे तर पुढच्या वर्षी, म्हणजे सरिताबाईंचं पुढच्या वर्षीचं जे भांडवल आहे ते व्यवसायामध्ये किती असणार आहे 3600 एवढं असणार आहे. मग बघा पुढच्या वर्षासाठी आयशाचं जे भांडवल आहे ते किती असणार आहे तर तिने पहिल्या वर्षी किती भांडवल वापरलेलं आहे तर 5200. आणि जो नफा झालेला आहे तो नफा तिला काढून घ्यायचा नाहीये, पुन्हा भांडवलामध्ये गुंतवायचा आहे. म्हणजे पुढच्या वर्षीचा जो तिचा भांडवलमध्ये भागीदारी किती असणार आहे तर 5200 अधिक 2600 बरोबर किती होतात तर 7800 एवढं जी पार्टनरशिप आहे ती तिची पुढच्या वर्षी असणार आहे. मग बघा पुढच्या वर्षीची जी मीनाक्षीची भांडवल आहे ते किती आहे तर तिने 3400 या वर्षी गुंतवलेला आहे आणि 50% जो नफा झालेला आहे त्यातून तिला 1700 रुपये मिळालेले आहे. मग 3400 अधिक 1700 बरोबर किती झालेलं आहे तर 5100. म्हणजेच तिची पुढच्या वर्षाची जी भागीदारी आहे ती किती आहे 5100 रुपये एवढी आहे. सुरेश आणि रमेश यांनी 1,44,000 रुपये म्हणजेच 4/5 या प्रमाणात गुंतवणूक एक भूखंड खरेदी केला. भूखंड म्हणजेच काय तर त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे कितीमध्ये तर 1,44,000 रुपयामध्ये. आणि 4/5 एवढं प्रमाण म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी काय केलेले आहे गुंतवणूक केलेली आहे. म्हणून काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला. तर प्रत्येकाला किती नफा मिळाला असं सांगितलेलं आहे. तर बघा उत्तर काय आहे, सुरेश आणि रमेश यांच्या गुंतवणुकीचे जे प्रमाण आहे ते कसे आहे तर 4/5 एवढे आहे. म्हणून पहा गुंतवणुकीच्या प्रमाणात नफ्याचे जे वाटणे होते, म्हणून नफ्याचे जे प्रमाण आहे ते कसे आहे तर 4/5 आहे. सुरेशची गुंतवणूक 4Y आणि जी रमेशची गुंतवणूक आहे ते आपण 5Y इथे मानलेले आहे. मग 5Y अधिक 4Y बरोबर किती मुलांना तर 9Y. म्हणून एकूण जी गुंतवणूक आहे ते किती आहे तर 1,44,000 एवढी आहे. मग Y बरोबर 1,44,000 छेद 90 बरोबर आपण काय केलेलं आहे तर 9ने 1,44,000ला भाग दिलेला आहे. आपलं उत्तर किती आलेलं आहे तर 16,000 एवढं आलेलं आहे. तर सुरेशची गुंतवणूक बघा 4Y आणि 5Y अशी सुरेशची आणि रमेशची गुंतवणूक आपण मांडलेली आहे. आणि ती आपण काय केलेली आहे तर त्याचं समीकरण आपण इथे मांडलेलं आहे. म्हणून Y बरोबर किती आलेलं आहे तर 16,000 एवढं Y बरोबर आलेलं आहे. सुरेशची गुंतवणूक किती आहे तर 4Y आहे. तर पहा Y बरोबर किती तर 16,000. सुरेशची जी गुंतवणूक आहे ती 4Y आहे. म्हणून 4 गुणिले किती 16,000. मग किती होतात मुलांना जर 4ने आपण 16,000ला गुणलं तर आपलं होतं 64,000. मग बघा रमेशची जी गुंतवणूक आहे ती आहे 5Y. म्हणून 5 गुणिले 16,000. जर 16,000ला आपण 5ने गुणलं तर किती होतात तर 80,000 एवढे होते.
पुढे पाहूया. पहा मुलांनो, रमेशची जी गुंतवणूक आहे ती 5Y आहे, म्हणून आपण 5 गुणिले 16,000 केलं. आपलं उत्तर काय आलेलं आहे तर 80,000 रुपये एवढं आलेलं आहे. आणि एकूण जी गुंतवणूक आहे ती किती आहे तर 1,44,000 आहे. आणि नफा आपल्याला किती झाला आहे तर 20% झालेला आहे. म्हणून एकूण नफा म्हणजे 20/100 गुणिले 1,44,000. आणि एकूण नफा आपल्याला मग किती झालेला आहे तर एकूण जो नफा आहे तो आपला झालेला आहे 28,800. तर बघा, एकूण जो नफा आहे तो आपला किती झालेला आहे तर 28,800 रुपये एवढा आपला नफा झालेला आहे. म्हणून सुरेशचा नफा जो आहे तो 4x व रमेशचा नफा आहे तो 5x आपण मानलेला होता. मग 4x अधिक 5x बरोबर एकूण नफा किती होतो तर 9x होतो. आणि 28,800 हा काय आहे तर आपला झालेला नफा आहे. तर पहा मुलांनो, 4x अधिक 5x बरोबर एकूण नफा. एकूण नफा आपला किती झालेला आहे तर तो झालेला आहे 28,800. आणि 4 आणि 5 किती होतात तर 9x होतात. मग आपल्याला 9ने कशाला गुणायचं आहे, कशाला भागायचं आहे तर 28,800ला भागायचं आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे तर x बरोबर 3,200 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे सुरेशचा जो नफा आहे तो बघा 4x आपण मानलेला होता, म्हणून 4 गुणिले आपण 3200 केलेला आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 12,800 एवढा नफा कुणाला झालेला आहे तर तो सुरेशला झालेला आहे. नेक्स्ट पहा, रमेशचा जो नफा आहे तो किती मानलेला आपण 5x मानलेला, बरोबर 5 गुणिले 3200. मग त्याला नफा किती झालेला आहे तर 16,000 एवढा नफा झालेला आहे. तर पहा मुलांनो, इथे विचारलेला जो प्रश्न होता की 20% आपल्याला नफा मिळालेला आहे आणि गुंतवणूक जी आहे ती दोघांनी मिळून किती केलेली आहे तर 3/4 या प्रमाणात केलेलं आहे. 1,44,000 एवढी त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. पण प्रमाण कसं आहे, आपलं व्यस्त प्रमाण आहे 3/4 या प्रमाणात केलेले असल्यामुळे 20% त्यांना नफा झालेला आहे. म्हणून सुरेशला किती नफा मिळालेला आहे तर सुरेशला मिळालेला आहे 12,800 आणि रमेशला किती मिळालेला आहे तर 16,000 एवढा नफा मिळालेला आहे. तर पहा मुलांनो, या पाठामध्ये आपण काय शिकलो तर समप्रमाण, व्यस्त प्रमाण व भागीदारी हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. समप्रमाणाचे देखील आपण काही उदाहरणे आहेत ते आपण इथे समजून घेतलेले आहेत, सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर व्यस्त प्रमाण म्हणजे काय हे देखील आपण समजून घेतलेले आहे. काही उदाहरणे देखील आपण इथे सॉल्व केलेले आहेत. त्यानंतर भागीदारी म्हणजेच काय हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत.